हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आज मी तुम्हाला माझी आई करते तशी अगदी जुन्या पद्धतीची झुणका आमटी तयार करून दाखवणार आहे. ही भाजी कोणी कोणी खाल्ली आहे हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. ही झुणका आमटी चवीला एकदम भन्नाट अशी लागते, तसेच बनवायलासुद्धा अगदी सोपी आहे. ही झुणका आमटीची रेसिपी अगदी नॉनव्हेजच्या भाजीसारखी बनवून तयार होते. एकदम झटपट अशी तयार होणारी ही झुणका आमटीची रेसिपी आता आपण बनवायला सुरुवात करूया. आता इथे अगोदर मी एक ताट घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. आपण एरवी जे रेग्युलर बेसन पीठ वापरतो तेच इथे मी 1 वाटी घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून घालायचा आहे. अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे. तसेच अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करायचे आहेत. आता झुणका आमटी तयार करण्यासाठी इथे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं नाही. आता इथे मी तुम्हाला दाखवते की या पिठाचा आपण झुणका कसा तयार करणार आहोत. आता हे सर्व कोरडे जिन्नस मी इथे मिक्स करून घेतलेले आहेत. आता इथे मी एका डब्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. तर झुणका तयार करण्यासाठी आपल्याला एकदम पाणी मिक्स करायचं नाही. आता या पिठामध्ये आपल्याला एका हाताने थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे व दुसऱ्या हाताने हे पीठ अगदी हलक्या हाताने याप्रमाणे मिक्स करायचं आहे. तसेच परत थोडंसं पाणी शिंपडायचं व दुसऱ्या हाताने हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. याचप्रमाणे आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी शिंपडून दुसऱ्या हाताने हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आपण थोडा वेळ हे याप्रमाणे मिक्स करत गेल्यानंतर तुम्हाला याचा बारीक असा झुणका तयार झालेला दिसेल. म्हणजेच अगदी मोतीचूरप्रमाणे याची छोटी छोटी बुंदी तयार झालेली दिसेल. यालाच झुणका असं म्हटलं जातं. आता इथे तुम्ही पाहू शकता, मी जसं जसं यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करत आहे तसंच या पिठाच्या अगदी छोट्या छोट्या बारीक गोळ्या तयार होत आहेत. आता या पिठामधील पूर्ण कोरडेपणा निघून जाईपर्यंत यामध्ये आपण थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे व हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता, हा झुणका एकदम छान असा बनवून तयार झाला आहे. अगदी थोडं थोडं पाणी शिंपडून हा झुणका इथे मी तयार केलेला आहे. याच्या छान छोट्या छोट्या बारीक अशा गोळ्या तयार झालेल्या आहेत. आता हलक्या हातानेच हा झुणका मी व्यवस्थित असा तयार करून घेतलेला आहे. परत एकदा मी ह्याला मिक्स करून घेत आहे, जेणेकरून हा झुणका एकदम मोकळा असा झाला पाहिजे. तर अशा प्रकारे आपला हा आमटीसाठी लागणारा झुणका बनवून तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता, एकदम मोकळा सरसरीत असा झुणका बनलेला आहे. आता आपण आमटीची तयारी करूया. तर झुणका आमटी तयार करण्यासाठी इथे मी 1 कांदा बारीक चिरून घेतला आहे. कढीपत्ता घेतलेला आहे. 2 चमचे सुक्या खोबऱ्याची कीस घेतलेला आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट व कोथिंबीर घेतली आहे. आता कढईमध्ये आपल्याला अगोदर 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जो झुणका तयार केला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे. आता हा तयार केलेला झुणका आपल्याला या तेलामध्ये छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता ज्यांनीही झुणका आमटी आत्तापर्यंत खाल्लेली नाही त्यांना ही झुणका बनवण्याची प्रोसेस थोडीशी अवघड वाटू शकते, परंतु ही प्रोसेस बनवायला अगदी सोपी आहे व ही झुणका आमटीसुद्धा एकदम भन्नाट अशी बनवून तयार होते. आता हा जो झुणका एकदम कोरडा आहे तो आपण परतवून घेत आहोत. याचासुद्धा खूप खमंग असा वास येत आहे. याला छान लालसर रंग येईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. बऱ्याचदा असं होतं की घरामध्ये भाजीला काहीच नसतं व आपल्याला एकदम झणझणीत व चमचमीत खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही जर ही अशा प्रकारची झणझणीत अशी झुणका आमटी तयार करून खाल्ली तर खूप छान अशी लागते ही आमटी व भाकरीसोबत तर ही आमटी एकदम भन्नाट लागते. इथं आपला झुणका भाजून तयार झालेला आहे. आता हा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. तर झुणका काढून झाल्यानंतर याच कढईमध्ये आपण भाजी फोडणी देणार आहोत. आता कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे छान तडतडू द्यायचे आहेत.
जिरे फुलल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे। आता 2-3 मिनिटे आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे। कांदा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत। आता यामध्येच इथे मी कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत। ही झुणका आमटी अगदी कमी साहित्यामध्ये झटपट अशी बनवून तयार होते व चवीला सुद्धा एकदम छान लागते। आता इथे 1-2 ते 3 मिनिटे मी कांदा परतवलेला आहे। तर यामध्ये आपल्याला आलं व लसणाची पेस्ट घालायची आहे। आता हे आपण 1-2 मिनिटे परतवून घेऊया। आलं व लसणाचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत। 2-3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आलं व लसूण छान खरपूस असं परतवून झालं आहे। आता यामध्ये आपल्याला वाटून घेतलेलं सुकं खोबरं घालायचं आहे। आता या खोबऱ्याचा छान लालसर रंग येईपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता यामधील खोबऱ्याला छान लालसर रंग आला आहे, वाटण छान परतलेलं आहे। तर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे। तसेच इथे मी 2 चमचे घरगुती काळा मसाला वापरलेला आहे। तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही याऐवजी कांदा लसूण मसाला वापरू शकता। अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून 1-2 मिनिटे आपल्याला परतवून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आहे। आता हे आपण 1-2 मिनिटे परतवून घेऊया। साईडला मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला अगोदर 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे। भाजीसाठी नेहमी गरम करून घेतलेलंच पाणी घालायचं आहे, कारण यामुळे भाजीला छान तर्री येते। तर पाणी घातल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व या आमटीला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे। 2-3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आमटीला छान खळखळून उकळी आलेली आहे। तर हे आपण मिक्स करूया। आता यामध्ये आपल्याला आपण जो झुणका भाजून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे। आता झुणका घातल्यानंतर हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता मीडियम फ्लेमवरती ही आमटी आपल्याला 4 ते 5 मिनिटे शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून यामधील झुणका छान असा शिजेल। 4 ते 5 मिनिटे ही झुणका आमटी मी शिजवून घेतलेली आहे। ही झुणका आमटी शिजल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता या झुणका आमटीला छान दाटसरपणा आलेला आहे व यामध्ये जो आपण झुणका घातलेला आहे तो सुद्धा छान असा शिजलेला आहे। या झुणका आमटीचा सुगंध एकदम खमंग असा येत आहे। एकदम भन्नाट अशी ही भाजी बनवून तयार झाली आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे। हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर ही आपली झुणका आमटी बनवून तयार झालेली आहे। तर अशा प्रकारे आपली ही झुणका आमटी बनवून तयार झाली आहे। ही झुणका आमटी गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबत एकदम भन्नाट अशी लागते। ही झुणका आमटीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। अगदी नॉनव्हेजला सुद्धा मागे पाडेल अशी ही भाजी बनवून तयार होते। तुम्हाला आजची ही झुणका आमटीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। तुम्ही ही भाजी कधी खाल्ली आहे का हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। चला तर मग पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।